दलित पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने इयत्ता 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। जेव्हा 18 तास अभ्यास करत होते तेव्हा जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज झाले आणि जगामधल्या सर्वात जास्त 32 डिग्र्या ज्या महामानव ₹500 बक्षीस म्हणून देण्यात येत आहे। सगळ्यांचा ग्रुप फोटो आणि प्रत्येक पेपरवाल्यांना त्यांचा ग्रुप फोटो द्यायचा आहे। कोणी जाऊ नका। दाजी माग कांबळे साहेब इकडे बघा। उपस्थित आजच्या या गुणवंतांचा सत्कार सन्मान या सोहळ्यासाठी उपस्थित आपले आम्हाला विशेष अतिथी म्हणून लागलेले हायकोर्टाचे ॲडव्होकेट उदडे सर आणि सतत असं पॅंथरची चळवळ चालवणारे आमचे थोरले बंधू पॅंथर नेते लक्ष्मणदादा बुतकर, त्याचा अध्यक्ष धर्मपालजी लांडगे, त्याचबरोबर राजकुमारजी कांबळे, खरात आणि सर्व पत्रकार बंधू बहिणींनो, खरोखरच विद्यार्थ्याचा गुणगौरव होणं ही काळाची गरज आहे। आज तुम्हाला माहिती आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये विद्यार्थी आणि पालक सुद्धा घरामध्ये 4 जण असतात आणि 4 जणांकडे 4 मोबाईल असतात। संवाद हा कमी झाला आणि मी नेहमी सांगत असतो की जो वाचतो त्याचं मस्तक शुद्ध होत असतं आणि शुद्ध झालेलं मस्तक हे कोणापुढे नतमस्तक होत नसतं। आणि म्हणून विद्यार्थी मित्र की आपण वाचलं पाहिजे। जो जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शहराचे, महिला या सर्वांच्या वतीनं 2025-26 या वर्षाच्या मध्ये जे काही विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये पास झाले, भविष्यात त्यांना चांगला अभ्यास करावा, अभ्यासाची गोडी लागावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये भारतीय दलित पॅंथर सामाजिक संघटना त्यांना उत्तेजन देत असते। त्यांचा सत्कार सन्मान पत्र देऊन बाबासाहेबांचे, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे, सावित्रीमाई फुल्यांचे पुस्तक देऊन त्यांचं सन्मान करत असतो। त्यांना शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, IAS व्हावं, या देशाची खऱ्या अर्थानं जी काही राजधानी आहे ती त्यांनी चालवावी, अशा सर्व विद्यार्थ्यांना भारतीय दलित पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो। त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी, परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या विभागातील सर्व
नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. विशेष म्हणजे राजकुमार कांबळे आणि त्या